नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MCECET यामधल्या मॅथ्स अँड स्टॅटिस्टिक या विषयातील परीक्षेत विचारले गेलेले PYQ प्रश्न याची प्रॅक्टिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. जर का तुम्ही महाराष्ट्र MCECET 2026 यासाठी प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCECET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा मिळणार आहे. आपली जी नवीन बॅच आहे ती येत्या 16 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे आणि याची फीस आहे 4,000 रुपये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे 378 कॉइन्स कन्सिस्ट ऑफ ₹1 50 पैसे. Yes. 378 coins consist of ₹1, 50 paise and 25 paise coins whose values are proportional to 13:11:7. The number of 50 paise coin will be. आपल्याला 378 कॉइन्स जे आहेत ते ₹1, 50 पैसे आणि 25 पैसे या व्हॅल्यूजचे आहेत आणि त्यांचं प्रपोर्शन काय दिलं आहे 13:11:7. आणि आपल्याला शोधायचे 50 पैसेचे कॉइन्स किती असणार आहेत. ठीक आहे, तर ₹1 इज इक्वल टू 1. ठीक आहे, 50 पैसे म्हणजे 0.50 आणि 25 पैसे म्हणजे 0.25. ओके, एवढं सगळ्यांना माहिती आहे. N1 इज इक्वल टू 13 हा काय आहे, प्रपोर्शनल आहे ₹1चा. 13K डिवाइड बाय 1 म्हणजे 13K. ओके, यामध्ये N2 घेऊया. 50 पैशाचं म्हणजे 11K आहे डिवायडेड बाय 0.50. ओके, म्हणजेच काय होणार 22K. आणि हे होईल आहे N3 इज इक्वल टू 7K डिवायडेड बाय 0.25 म्हणजे किती असणार आहे 28K असणार आहे. ओके, तर ह्यानंतर आपल्याला हे ऍड करायचं आहे म्हणजे N1 प्लस N50 प्लस N25 इज इक्वल टू किती 378. याची काय व्हॅल्यू आहे, याची व्हॅल्यू आहे 13K. इथे मग 13K प्लस 22K प्लस 28K इज इक्वल टू 378. तर याचे मिळून होतं 63K. ओके, इज इक्वल टू 378 आणि K ची व्हॅल्यू होते मग 6. त्यानंतर आता आपल्याला N50 म्हणजे यांचं 50 पैशाचं काढायचं होतं. ओके, त्याचं किती होतं 22K. मग 22 इंटू 6K ची व्हॅल्यू काय आहे 6 आहे म्हणजे 132. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 50 पैशाचे कॉइन्स आपल्याकडे 132 असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण 0.25चं पण काढू शकलो असतो 25 पैशाचं. ते कसं काढतात 28K 28 इंटू 6 आणि मग जी व्हॅल्यू आली ती ते किती येणार 168. तर 25 पैशाचे किती कॉइन्स होते 168 कॉइन्स होते. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे 132 असणार आहे. समोरचा प्रश्न आहे इन अ बिझनेस A contributed ₹9,100 for 3 months. B contributed ₹6,825 for 2 months. C contributed 8,100 for 5 months. The total profit earned was 4,158. ओके, तर आउट ऑफ दिस द शेअर ऑफ सी विल बी. आपल्याला सीचं शेअर काढायचं. ठीक आहे, एचं इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे ते आहे 9,100 3 महिन्यांचं. ओके, त्याला इंटू केलं तर 27,300 येतं. बीचा आहे 6,825 इंटू 2 म्हणजे 13,650. ओके, आणि सीचं किती असणार आहे 8,190 इंटू 5 मंथ्स म्हणजे 40,950. ठीक आहे, याचं आपल्याला काढायचं आहे रेशोमध्ये 300:13:650 40,000. ठीक आहे, अशा पद्धतीने येईल. म्हणजे हे 2:1:300 हे काय सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ रेशो आहे. ओके, 2 + 1 + 3 इज इक्वल टू 6 पार्ट्स मध्ये ते आलं. नंतर आपल्याला त्यांनी सीचं सांगितलंय. सीचं किती आहे 3 आहे. 3/6 म्हणजे 1/2.
ओके. तर 1/2 गुणिला 4158 जे त्याचं होतं. म्हणजे किती असणार आहे सीचं शेअर असणार आहे 2,779 ठीक आहे. अशा पद्धतीने आपण एचं पण काढू शकलो असतो. एचं किती आहे 2/6 म्हणजे 1/3 इंटू त्याचं शेअर किती होतं 9,100. ओके. तर मग हे आपल्याला काढावं लागलं असं 9/3 म्हणजे 3,033. हे काय एचं शेअर आहे. ठीक आहे. तसंच पद्धतीने बीचं शेअर सुद्धा काढायचं असतं. तर आपलं उत्तर काय असणार आहे 2,079 असणार आहे 2079. सी म्हणजे ते आपलं असणार आहे. समोरचा प्रश्न आहे ए अँड बी आर टू ॲलोज ऑफ गोल्ड अँड कॉपर प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग मेटल्स इन प्रपोर्शन ऑफ 7:2 अँड 7:11. दोन पद्धतीचे ॲलो आहे. इथे दोन पद्धतीचे अलो दिले आहेत गोल्ड आणि कॉपरचे. ते वेगवेगळ्या प्रपोर्शन्स मध्ये बनवलेले आहे. इफ इक्वल क्वांटिटीज ऑफ द ॲलोज आर मेल्टेड टू फॉर्म अ थर्ड ॲलो. जर का इक्वल क्वांटिटी आपल्याला ॲलोज आहे त्याला मेल्ट करून थर्ड ॲलो बनवायचा जो सी आहे तर त्याच्यामध्ये किती प्रपोर्शन लागणार आहे गोल्ड आणि कॉपरचं ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. 7:2 म्हणजे 7+2 9. 7:11 म्हणजे 7+1 18. ओके. आता आपल्याला गोल्ड आणि कॉपरचं इक्वल क्वांटिटीमध्ये करायचं आहे. गोल्ड सी इज इक्वल टू 18 इंटू 7/9. 7 हे गोल्डचं आहे. ओके. प्लस 18 गुणिला 7/18. पहिले पहिले प्रपोर्शन घ्यायचे दोघांचे पण. 14+7 इज इक्वल टू 21. तसं आपल्याला कॉपरचं सुद्धा काढायचं आहे. कॉपर 18 गुणिला 2/9 अधिक 18 गुणिला 11/18 म्हणजे 4+11 म्हणजे 15. ठीक आहे. म्हणजे 21:15 हे निघालेलं आहे. पण त्याला आपल्याला डिवाइड करायचं 3ने. म्हणजे किती येणार 7:5. 7:5 हे जे आहे हे प्रपोर्शन आहे गोल्ड आणि कॉपरचं जे सी म्हणजे थर्ड ॲलो बनवायला लागणार आहे. ठीक आहे. हे अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केलं जातं. तर प्रपोर्शन ऑफ गोल्ड अँड कॉपर इन सी विल बी 7:5. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे इफ 6 men वर्किंग 8 hours अ डे अर्न ₹840 पर वीक देन 9 men वर्किंग 6 hours अ डे विल अर्न पर वीक. 6 मेन्स जे आहेत ते 8 तास काम करतात आणि ₹840 पर वीक कमवतात आणि 9 मेन 6 तास काम करतात तर त्यांनी किती कमवलं पाहिजे. 6 men इंटू 8 hours इंटू 7 days 840 336 man/hour वीक. ओके. आपला रेट किती आहे आपल्याला आता रेट काढायचा आहे 840 डिवायडेड बाय 336 म्हणजे पर मॅन ₹2.50 पर मॅन काम करतो आहे. ठीक आहे. हे काय अर्निंग रेट झालं पर मॅन अवर. त्यानंतर आपल्याला 9 men इंटू 6 hours इंटू 7 days इज इक्वल टू 378 करा ना इंटू. ठीक आहे 378 येतात. त्यानंतर आपल्याला टोटल अर्निंग्स कॅल्क्युलेट करायचे दोघांची पण. ठीक आहे. 378 गुणिला रुपीज किती होतं 2.50 होतं पर है ना. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ₹945. म्हणजे 9 मेन जर का 6 तास वर्क केले वीकमध्ये एका वीकमध्ये तर त्यांना ₹945 मिळणार आहेत. ठीक आहे पर वीक प्रत्येकाला. ओके. तर म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे ₹945 असणार आहे. त्यानंतर आपल्या समोरचा प्रश्न आहे टू पाईप्स ए अँड बी कॅन फिल अ टँक इन 20 and 24 minutes रिस्पेक्टिव्हली अँड थर्ड पाईप सी कॅन एम्प्टी 3 gallons पाईप per minute. If ABC working together can fill the tank in 15 minutes, the capacity of tank is RA V divided by 20, RB V divided by 24. Yeah. आणि RC म्हणजे हा 3 गॅलन. V/20 plus V/24 plus 3 minus 3. त्यानंतर आणि 15 मिनिट्स म्हणते ना म्हणजे V/50. आता आपल्याला V सॉल्व्ह करायचा आहे. ओके. V/50. V/20 प्लस V/24 प्लस V/25 प्लस नाही इथे मायनस इज इक्वल टू 3. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे असं एकंदरीत एलसीएम घ्यायचं. एलसीएम किती येतं 120.
120 v/20 plus 120 v/24 minus 120 v/15 is equal to 120 into 3. 6v plus 5v minus 8v is equal to 360. 3v is equal to 360 आणि v is equal to 120. म्हणजे द कॅपॅसिटी ऑफ टँक इज 120 गॅलन. जर का ABC वर्किंग जर का टुगेदर असेल आणि त्यांना 15 मिनिट्स लागत असेल एखादी टँक फिल करायला, तर त्याची कॅपॅसिटी किती असली पाहिजे? 120 गॅलन्स असली पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? बी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कार ए मूव्स 175 किलोमीटर इन 8 अवर्स वेअर एज कार बी मूव्स 189 किलोमीटर इन 12 अवर्स. द रेशो बिटवीन द स्पीड ऑफ कार ए अँड बी इज. आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम. ओके, तर ए इज इक्वल टू 175/8 म्हणजेच 21.875 किलोमीटर पर आवर आणि बीचं काय असणार आहे? 189 डिवायडेड बाय 12 म्हणजे 15.75 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 21.875 डिवाइड बाय 15.75 याला आपल्याला सॉल्व्ह करायचं इक्वेशन is equal to 175/8 divided by 189/12. हे सोपी पडतं जास्त. ठीक आहे, इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजेच 2100 डिवायडेड बाय 1512 या दोघांना पण 84 ने डिवाइड करायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 25/18 हे जे आहे ते आपलं उत्तर आहे. त्यांची रेशो काय असणार आहे? 25:18. हे स्पीड आहे कार आणि ए आणि बी चे. ओके, आपलं उत्तर आहे डी. अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाच्या टॉपिक्सचे प्रश्न पाहिलेले आहे नीट पाहिलेले आहे जे MC परीक्षेमध्ये आलेले आहेत. ओके, येत्या 16 फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.